19 वर्षाची मुलगी दादर रेल्वे स्टेशनवर केस मोकळे सोडून उभी होती। नेहमीप्रमाणेच दादर स्टेशनवर प्रचंड गर्दी होती। तेव्हा कुणीतरी आपल्याला स्पर्श केल्याचं तसंच आपले केस ओढत असल्याचं या मुलीच्या लक्षात आलं। यानंतर मुलीने मागे बघितलं तेव्हा एक मुलगा गर्दीतून पळत गेल्याचं तिनं बघितलं। मुलीने खाली बघितलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तिचे केस पडले होते। घडलेला हा प्रकार पाहून मुलीला धक्काच बसलाय। मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एका युवकानं कॉलेजला जाणाऱ्या मुलीचे केस मागून कापले। स्टेशनवर गर्दी असल्यामुळे मुलीला आपले केस कुणीतरी कापले हे जाणवलं नाही, पण जेव्हा तिने मागे वळून बघितलं तेव्हा आरोपी तिचे केस कापून पळत होता। यानंतर मुलीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीला पकडलंय। आरोपीनं मुलीचे केस का कापले याचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षाची मुलगी सोमवारी 6 जानेवारीला कॉलेजला जात होती। दादरच्या मध्य रेल्वे ब्रिजवरून मुलगी पश्चिम रेल्वेच्या दिशेने जात होती। तिकीट काउंटरजवळ गेल्यानंतर आपले केस कुणीतरी खेचत असल्याचं मुलीला जाणवलं। तेव्हा तिने मागे वळून बघितलं, कुणीतरी आपले केस कापल्याचं मुलीच्या लक्षात आलं। त्यानंतर मुलगी रेल्वे सुरक्षा बल आणि आरपीएफ कडे गेली आणि तिने घडलेली हकीकत सांगितली। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज बघून तपास केला असता एक युवक मागून आला आणि त्यानं मुलीचे केस कापल्याचं दिसलं। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता, कारण आतापर्यंत आरोपी फरार झाला होता। यानंतर पोलिसांनी मंगळवारी पुन्हा सीसीटीव्हीवर लक्ष ठेवलं तेव्हा मंगळवारी सकाळी तोच आरोपी पोलिसांना दिसला। यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय। आरोपीने मुलीचे केस का कापले याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाहीये, पण पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत। याआधी ऑगस्ट महिन्यातही अशीच घटना दादर रेल्वे स्टेशनवरच झाली होती। तेव्हा एका 42 वर्षाच्या महिलेचे केस कापण्यात आले होते, पण महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती, त्यामुळे आरोपी वाचला होता।